नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांचाच अगदी जिव्हाळ्याचा आहे. तो म्हणजे कमी पाऊस आणि जमिनीची कमतरता यांसारख्या मोठ्या आव्हानांवर मात करून आपली शेती जास्तीत जास्त फायदेशीर कशी बनवायची. बघा, शेती हा फक्त आपला व्यवसाय नाहीये, तर ती आपली ओळख आहे, बरोबर? पण बदलत्या काळानुसार आपल्याला शेती करण्याच्या पद्धतीतही थोडे बदल करावे लागतील. आज आपण हेच पाहणार आहोत की योग्य माहिती आणि अचूक नियोजनाच्या जोरावर आपण आपल्या शेतीला एका फायदेशीर आणि क्लायमेट स्मार्ट व्यवसायात कसे बदलू शकतो. चला तर मग सुरू करूया. आता एक विचार नेहमी मनात येतो, फक्त आपल्या पारंपरिक शेतीवरच अवलंबून राहणं आजच्या या काळात खरंच योग्य आहे का? कारण बघा, आजकाल हवामानाचा काहीच भरोसा राहिला नाहीये. कधी एकदम अतिवृष्टी तर कधी भयानक पाणी टंचाई. त्यात परत उत्पादनाचा वाढता खर्च आणि हमी भाव न मिळण्याची सततची टांगती तलवार. पण इथेच आपल्याला निराश व्हायचं नाहीये. हे जे धोके आहेत ना, तेच खऱ्या अर्थाने काही नवीन आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्याच्या संधी आहेत. हीच ती योग्य वेळ आहे जेव्हा आपण फक्त एकाच पिकावर अवलंबून न राहता आपल्या शेतीचा आवाका थोडा वाढवला पाहिजे. तर आजच्या या विश्लेषणात आपण प्रामुख्याने 4 महत्त्वाचे टप्पे समजून घेणार आहोत. एक म्हणजे कमी खर्चाचे शेतीपूरक व्यवसाय. दुसरं म्हणजे आपलं काळं सोनं अर्थात गांडूळ खत निर्मिती. तिसरं काही आधुनिक शेती तंत्रज्ञान. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी आणि आर्थिक व्यवस्थापन. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. तो म्हणजे कमी खर्चाचे शेतीपूरक व्यवसाय. थोडक्यात सांगायचं तर आपल्या शेतीची पूर्ण क्षमता कशी वाढवायची ते आपण बघूया. आता बघा, फक्त एकाच पिकाच्या भरवशावर न राहता जर आपण शेतीला जोडधंद्याची जोड दिली ना, तर निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आपल्याला खूप कमी बसतो आणि मुख्य म्हणजे उत्पन्नाचा एक प्रवाह सतत सुरू राहतो. आता यात कोणते पर्याय आहेत? दुग्धव्यवसाय तर आपला अगदी पारंपरिक पर्याय आहेच, जिथे आपण शेतातीलच चारा वापरून खर्च मस्तपैकी कमी करू शकतो. त्यानंतर शेळीपालन, हॉटेल व्यवसाय वाढल्यामुळे याला प्रचंड मागणी आहे आणि हा अतिशय कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. सेंद्रिय भाजीपाल्याबद्दल तर विचारूच नका, त्याला आजकाल अक्षरशः सोन्याचा भाव आहे. याशिवाय मधमाशी पालन, भारतात कुटीर उद्योगाचा दर्जा असलेला आपला रेशीम उद्योग, बियाणे उत्पादन आणि अगदी कमी जागेत करता येणारे मशरूम उत्पादन, हे सगळे असे भारी पर्याय आहेत ना, जे तुमची भांडवल आणि जागेची अडचण अगदी सहज दूर करतात. या सगळ्या पर्यायांमध्ये एक अतिशय मनोरंजक आणि फायदेशीर व्यवसाय म्हणजे मधमाशी पालन. तुम्हाला तर माहितीच आहे, बाजारात शुद्ध मधाला किती प्रचंड मागणी असते. पण हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही सोप्या आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. जसं की मधाच्या हंगामात आठवड्यातून किमान एकदाच सकाळी वसाहतीची तपासणी करणं, पोळांतील अळ्या आणि जाळ्या काढून पेटी अगदी स्वच्छ ठेवणं, संसर्ग टाळायचा असेल तर चौकटी पोटॅशियम परमॅग्नेटमध्ये भिजवलेल्या कापसाने स्वच्छ पुसून घ्याव्यात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उन्हाळा किंवा पावसाळ्यात जेव्हा फुलांची संख्या कमी असते ना, तेव्हा मधमाशांना जगवण्यासाठी प्रत्येक वसाहतीला 200 ग्रॅम साखरेचा पाक, तोही एकास एक या प्रमाणात, आठवड्यातून एकदा देणं अतिशय आवश्यक असतं. आता वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे. तो म्हणजे गांडूळ खत निर्मिती, ज्याला शेतीतील काळं सोनं असंही म्हटलं जातं. आजकाल सेंद्रिय शेतीकडे लोकांचा कल खूप वाढलाय. लोक सेंद्रिय फळे आणि भाज्यांसाठी अगदी जास्तीचे पैसे मोजायलाही तयार आहेत. आणि म्हणूनच या काळ्या सोन्याची म्हणजेच गांडूळ खताची मागणी बाजारात प्रचंड वाढली आहे. बरं, यातली जमेची बाजू काय? तर यासाठी लागणारी गुंतवणूक अतिशय कमी आहे. अवघ्या 50 ते 60 हजार रुपयांच्या आसपास हा व्यवसाय सहज सुरू करता येतो. याला फार मोठी जागाही लागत नाही आणि एकदा का हा सेटअप सुरू झाला की यातून वर्षभर खात्रीशीर उत्पन्न मिळू शकतं. आता या 50-60 हजारात मुख्य खर्च कशाचा असतो? तर तो फक्त गांडूळ खरेदी करण्याचा. बाजारात त्यांचा भाव साधारण 1000 ते 1200 रुपये प्रति किलोच्या घरात असतो. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट तुम्हाला सांगतो, ही गांडुळे अतिशय झपाट्याने प्रजनन करतात आणि अवघ्या 3 महिन्यात त्यांची संख्या चक्क दुप्पट होते. विचार करा, म्हणजे तुमचा हा व्यवसाय आपोआप आणि अगदी वेगाने वाढत जातो. यानंतर आपण वळतोय तिसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या टप्प्याकडे, आधुनिक शेती तंत्रज्ञान. यामध्ये आपण प्रामुख्याने ग्रीनहाऊस आणि उभी शेती म्हणजेच व्हर्टिकल फार्मिंगबद्दल जाणून घेणार आहोत. आपण बघतोय की शहरांची लोकसंख्या वेगाने वाढतेय, पण शेतीसाठी उपलब्ध असलेली जमीन मात्र कमी होत चालली आहे. ताज्या अन्नाची मागणी तर रोजच वाढतेय.
आता पारंपरिक शेतीचा विचार केला तर तिला खूप मोठी जागा लागते आणि ती हवामानाच्या बदलांना लगेच बळी पडते. पण यावर एक भन्नाट उपाय आहे, व्हर्टिकल फार्मिंग किंवा उभी शेती. यामध्ये एकावर एक असे थर रचून शेती केली जाते, ज्यामुळे अत्यंत कमी जागेत आपल्याला भरघोस उत्पादन घेता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पद्धत पिकांना बाहेरच्या बदलत्या हवामानाच्या धोक्यांपासून पूर्णपणे सुरक्षित ठेवते. कमी जागेत जास्त नफा मिळवण्याचा हा खरंच एक हुकमी एक्का आहे. आता जर तुम्ही ग्रीनहाऊस उभारण्याचा विचार करत असाल तर काही चुका टाळणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जागा निवडताना काही खास नियम आहेत. पहिलं म्हणजे तुमच्याकडे दररोज एकरी 10 ते 15,000 गॅलन पाण्याचा खात्रीशीर पुरवठा असणं गरजेचं आहे. दुसरं, तुमची जमीन एकदम सपाट आणि घट्ट असावी, जेणेकरून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल. तिसरं म्हणजे वाहतुकीसाठी रस्ते चांगले असावेत, कारण रस्ते खराब असतील तर फळे आणि भाज्यांचं नुकसान होऊ शकतं. आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं, ग्रीनहाऊसची दिशा नेहमी उत्तर-दक्षिण अशीच असावी. यामुळे होतं काय की पिकांना सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात मिळतो आणि हवाही छान खेळती राहते. आता येऊया आपल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे, संसाधन व्यवस्थापन, म्हणजेच पाणी आणि आपली गुंतवणूक यांचं योग्य नियोजन. बघा, जेव्हा पावसाचं प्रमाण कमी असतं तेव्हा पाणी आणि पैशांचं व्यवस्थापनच आपल्या शेतीचं खरं भवितव्य ठरवतं. पाण्याचं योग्य आणि कार्यक्षम व्यवस्थापन हा तर यशस्वी शेतीचा अगदी कणा आहे. पाऊस कमी असताना उपलब्ध असलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब अतिशय हुशारीने वापरणं खूप गरजेचं बनतं आणि म्हणूनच जलस्रोत आणि सिंचन पद्धतींचं अचूक नियोजन करणं काळाची गरज आहे. आता हे नियोजन करताना बजेट कसं आखायचं? तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या आकडेवारीनुसार आपण विहीर खोदण्याच्या खर्चाचा एक अंदाज घेऊया. समजा तुम्ही कोकणात आहात तर तिथे 10 मीटर खोल विहिरीसाठी अंदाजे 1,45,000 रुपयांच्या आसपास खर्च येतो. तेच जर तुम्ही पुणे किंवा विदर्भात असाल जिथे खडक असतो, तिथे 15 ते 18 मीटर विहिरीसाठी हा खर्च साधारण 1,90,000च्या घरात जाऊ शकतो. आणि अमरावती किंवा नागपूर भागात 15 मीटर विहिरीसाठी तुम्हाला अंदाजे 1,46,000 रुपये लागू शकतात. ही आकडेवारी माहिती असली ना की आपल्याला आपलं आर्थिक बजेट योग्य प्रकारे आणि अचूकपणे आखायला खूप मदत होते. आता विहीर तर झाली, पण पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवायचा कसा? तर तिथे ठिबक सिंचन अत्यंत फायदेशीर ठरतं. आता याचा 1 हेक्टरसाठीचा खर्च बघूया. आंबा किंवा चिकूच्या बागेसाठी हा खर्च फक्त 25,000 रुपये येतो. पेरू आणि लिंबूसाठी साधारण 40,000 रुपये लागतात, द्राक्षांसाठी 60,000 रुपये आणि ऊसासारख्या पिकासाठी 1,00,000 रुपयांपर्यंत खर्च येतो. एक लक्षात घ्या, ठिबक सिंचन हा निव्वळ खर्च नाहीये. पाण्याची प्रचंड बचत करून तुमचं उत्पादन वाढवणारी ही एक अत्यंत पारदर्शक आणि खात्रीशीर गुंतवणूक आहे. तर ह्या सगळ्या चर्चेतून सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय समोर येतो? तो हा की शेतीचं आधुनिकीकरण करणं म्हणजे फक्त प्रचंड पैसा खर्च करणं असं अजिबात होत नाही. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मर्यादित संसाधनांचा अतिशय हुशारीने आणि मोजून मापून वापर करणं आणि त्यातून खऱ्या अर्थाने सोनं पिकवणं, यालाच म्हणतात स्मार्ट शेती. योग्य जोडधंदा निवडणं असो, ठिबक सिंचनाचा वापर असो किंवा मग गांडूळ खतासारख्या पर्यायांचा अवलंब करणं असो, या सगळ्या गोष्टी एका मर्यादित बजेटमध्ये नक्कीच आणि अगदी सहज शक्य आहेत. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. आज आपण या ज्या अनेक स्मार्ट आणि फायदेशीर पद्धती पाहिल्या, त्यापैकी आपल्या शेतीचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आज तुम्ही कोणता आधुनिक पाऊल उचलणार आहात? यावर नक्की विचार करा आणि आपल्या शेतीला यशाच्या एका नव्या शिखरावर घेऊन जाण्याची तयारी आजच सुरू करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.